महाराष्ट्रातल्या अन्य पक्षांना एक मोठा इशारा आहे. तुम्ही सावध राहिलं नाहीत तर विरोधी पक्षांची म्हणून जी काही जागा राज्यामध्ये आता आहे त्याच्यामध्ये MIM हा मोठ्या प्रमाणात पुढे आलेला पक्ष आपल्याला दिसू शकेल. पण मुंबईने त्यांना यावेळेला स्थान दिलेलं नाही. मुंबईतली शिवसेनेची गेल्या 25 वर्षातली असलेली सत्ता या निवडणुकीने पूर्णपणे संपुष्टात आलेली आहे. मुंबईमध्ये शिवसेनेचा महापौर नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये विलीन करून ही एक काही ताकद निर्माण होईल, ती पुढे घेऊन जाईल का? की नमस्कार, हार प्रहारच्या नवीन भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रामध्ये गाजत असलेल्या वाजत असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या संपलेल्या निवडणुकीविषयी आणि त्याचबरोबर या निवडणुकीचे महाराष्ट्रात कसे पडसाद उमटलेले आहेत किंवा पुढच्या काळात राजकारणामध्ये काय दिसू शकेल या दृष्टीनं आपण आज चर्चा करणार आहोत. कालच्या निवडणुकीचा निकाल तर तुम्हाला माहितीच आहे, परंतु एक महाराष्ट्राचा आढावा जर आपण बघितला तर राज्यामध्ये ज्या 29 महानगरपालिकामध्ये निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये सगळे मिळून 2869 इतक्या नगरसेवक पदाच्या जागा होत्या. त्यातल्या भारतीय जनता पक्षानं एकट्याने 1425 जागांवरती कमळ चिन्ह लावलेलं आहे. म्हणजे भारतीय जनता पक्ष हा या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे. अर्थात ही गोष्ट अगदीच सहजपणानं होण्यासारखीच होती, कारण या निवडणुकीच्या आधी देखील भारतीय जनता पक्ष हाच राज्यातला सगळ्यात मोठा राजकीय पक्ष आहे हे एकदा नव्हे 3-4 वेळा सिद्ध झालेलं आहे. सलग 3 विधानसभा निवडणुकांमध्ये 100च्या पेक्षा अधिक आमदार निवडून आणणारा पक्ष, अनेक निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात सदस्य निवडून आणणारा पक्ष, 2017 मध्ये ज्या नगरपालिकांच्या, महानगरपालिकांच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या होत्या टप्प्याटप्प्याने राज्यामध्ये, त्याच्यामध्ये सर्वाधिक सदस्य संख्या असणारा, सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून आलेला असा पक्ष केवळ भारतीय जनता पक्षच होता. आणि आता म्हणजे ह्या निवडणुकीच्या महानगरपालिका निवडणुका सुरू होण्याच्या त्या टप्प्यावरती 21 डिसेंबरला ज्याचे निकाल लागले त्या 288 नगराध्यक्ष पदांच्या आणि त्या तेवढे नगरपंचायती, नगरपालिका यांच्यामध्ये सदस्य संख्या यामध्ये देखील भारतीय जनता पक्ष हाच सर्वात मोठा पक्ष ठरलेला होता. त्यामुळे आता महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक स्थान मिळालं. आता कमीत कमी 25 महानगरपालिकामध्ये, अगदी नाहीतरी 24 महानगरपालिकांमध्ये त्यांचे महापौर बसलेले आपल्याला दिसतील भारतीय जनता पक्षाचे. यात इतक्या प्रमाणात त्यांच्या जागा या निवडून आलेल्या आहेत. पण त्याचबरोबर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठी खळबळ उडवून देणारा असा विजय हा MIM या पक्षाने मिळवलेला आहे. MIM हा मूळचा हैदराबादचा पक्ष आहे, आंध्र प्रदेशातला. आता तो भाग तेलंगणामध्ये गेलेला आहे. तेलुगू भाषिकांमध्ये हा पक्ष हा लोकप्रिय आहे. महाराष्ट्राचा त्याचा संदर्भ असा आहे की मराठवाड्याला लागून हा सगळा भाग आहे आणि मराठवाड्यामध्ये जेव्हा रझाकारांचं अत्याचार, आक्रोश त्यांच्या विरोधात सुरू होता तेव्हा MIMच्या संस्थापकांचे जे पूर्वज आहेत ते रझाकारांचं भलावण करत होते. हा एक यातला महत्त्वाचा भाग महाराष्ट्राने लक्षात ठेवावा असा आहे. या MIMनं संभाजीनगरमध्ये खासदारकी जिंकली, काही आमदार त्यांचे निवडून आलेले आहेत. पण यांचा जो प्रवेश महाराष्ट्रात झाला तो नांदेड जेव्हा नगरपालिका होती तेव्हा झाला आणि त्यांचे मोठ्या प्रमाणात नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आलेले होते. यानंतर या पक्षाची वाटचाल ही अधिकाधिक मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसतेय. आत्ताची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये निवडणूक आयोगानं इतर या सदराखाली ज्या पक्षांची नोंद केलेली आहे त्याच्यामध्ये MIM हा एक पक्ष आहे. या सगळ्यांनी मिळून 335 जागा नगरसेवक पदाच्या जिंकलेल्या आहेत. त्यातल्या MIMच्या एकट्याच्या 91 इतक्या जागा आहेत. हा महाराष्ट्रातल्या अन्य पक्षांना एक मोठा इशारा आहे. तुम्ही सावध राहिलं नाहीत तर विरोधी पक्षांची म्हणून जी काही जागा राज्यामध्ये आता आहे त्याच्यामध्ये MIM हा मोठ्या प्रमाणात पुढे आलेला पक्ष
आपल्याला दिसू शकेल. दुसरा याच्यातला एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा असा आहे की मुंबई महापालिकेमध्ये MIMचे 9 नगरसेवक निवडून आलेले आहेत. हे आजवर कधीच झालेलं नव्हतं. यापूर्वी समाजवादी पक्ष हा साधारणपणे मुस्लिम बहुल हा जो दक्षिण मुंबईतला जो भाग आहे त्याच्यामध्ये सातत्याने नगरसेवक आणि आमदार हे समाजवादी पार्टीचे निवडून येत होते. समाजवादी पार्टीचे आमदार हे चेंबूरमध्ये, भिवंडीमध्ये या भागात निवडून आलेले पण आहेत. आजही त्यांचे 2 आमदार सभागृहामध्ये आहेत, विधानसभेमध्ये आहेत. पण MIM हा इतक्या मोठ्या प्रमाणात येईल याची कोणालाच कल्पना नव्हती. पण त्यांनी आता निवडणूक आयोगानं जे दिलेलं आहे आकडेवारी त्यानुसार नांदेड वाघाळा या नगरपालिकेमध्ये, महानगरपालिकेमध्ये त्यांनी 14 इतके नगरसेवक निवडून आणलेले आहेत. MIMचे नगरसेवक हे संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसत आहेत, नांदेडमध्ये तर आहेतच, जालनामध्ये काही प्रमाणात आहेत, आपल्या मुंबईच्या जवळ भिवंडी आणि मालेगाव या पट्ट्यातही त्यांचे नगरसेवक आलेले आहेत आणि मुंबईत 9 आलेले आहेत. 9 ही संख्या बरीच मोठी आहे. याचं एक कारण आपण लक्षात घ्या की मुंबईमध्ये असलेला, मराठी माणसांचा असलेला, महाराष्ट्रातून जन्मलेला असा जो पक्ष शिवसेना आणि त्यांच्यामधून बाहेर पडलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना यातल्या मनसेला मुंबईमध्ये फक्त 6 नगरसेवक पदाच्या जागा मिळालेल्या आहेत. जर आपण मतांची आकडे पाहिले तर ते आणखीन मुंबईच्या दृष्टीनं धक्कादायक ठरू शकतात. याच्यामध्ये MIMला ताज्या आकडेवारीनुसार 8 जागा त्यांनी दिलेल्या आहेत, पण त्यांची मतं ही 68,072 इतकी मतं MIMला मुंबई शहरात पडलेली आहेत. या तुलनेमध्ये बघितलं तर भारतीय जनता पक्षानं 89 जागा जिंकल्या आणि त्यांची मतं 11,79,000 पेक्षा अधिक थोडीशी आहेत. त्यांच्यापेक्षा क्रमांक 2चा पक्ष जो आहे शिवसेना उबाठा, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील पक्षानं 7,17,000 इतकी मतं घेतलेली आहेत आणि त्यांच्या जागा 65 इतक्या निवडून आलेल्या आहेत. त्याच्यानंतरचा पक्ष आहे तो आहे शिवसेना एकनाथ शिंदेंचा. त्यांनी 2,73,000 मतं घेतलेली आहेत, म्हणजे ही पण मतं चांगली आहेत. आणि या तुलनेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मतांची संख्या ही आहे 74,900. म्हणजे राज ठाकरे यांच्या पक्षाला पूर्वीच्या काळामध्ये मुंबईमध्ये 5 लाखापर्यंत मतं आहेत असं समजलं जात होतं. त्यांचे आमदारकीच्या निवडणुका त्यांनी ज्या लढवल्या, महानगरपालिकेच्या निवडणुका त्यांनी ज्या लढवल्या, त्यामध्ये मला या निवडणुकीचा एक मतितार्थ असाही वाटतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची वाटचाल ही पक्ष संपुष्टात आणण्याच्या दृष्टीनं सुरू आहे की काय. राज ठाकरे हे त्यांचा पक्ष नजीकच्या काळामध्ये हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये, ज्याला शिवसेना उबाठा असं नाव केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेलं आहे आणि त्यांचं चिन्ह मशाल आहे, त्यांच्याकडे हे रेल्वे इंजिन जोडलं जाणार आहे का. या सगळ्या चर्चा ज्या सुरू आहेत त्यामधून एक मोठा मतितार्थ असा देखील आहे की मुंबईच्या बाहेर ठाकरेंचं कुठेही काही चाललेलं नाही. ठाकरे ब्रँड या नावानं त्यांनी मोठा गाजावाजा केलेला होता. या ठाकरे ब्रँडचा प्रचार आणि प्रसार हा खरं तर माध्यमाने अधिक मोठ्या प्रमाणात केलेला असेल, मतदारांच्या मध्ये त्यांचा प्रभाव तितका दिसलेला नाही. भारतीय जनता पक्षाची मतं मुंबई शहरामध्ये 11 लाखाच्या टप्प्यात गेलेली असताना बाळासाहेब ठाकरेंचा मूळचा जो पक्ष आहे, जो आता उद्धव ठाकरे चालवत आहेत आणि आपलाच पक्ष खरा असा त्यांचा दावा त्यांचे प्रवक्ते संजय राऊत हे दररोज करत असतात, त्या पक्षाला भाजपच्या मानाने 5 ते 6 लाख मतं कमी पडावीत हा देखील एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. पण त्याचबरोबर ज्या ठाणे शहरामध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी प्रथम नगराध्यक्ष निवडून आणला होता आणि ठाणे शहरावरती तिथली महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर नगरपालिका असताना या सर्वत्र बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा झेंडा हा सातत्याने फडकत होता. त्या ठाणे महानगरामध्ये मनसेला तर 0 जागा आहेत. अशा मनसेला अनेक महानपालिकांमध्ये
शून्य जागा मिळालेल्या आहेत, पण ठाण्यामध्ये त्यांना शून्य आहे आणि ठाकरेंच्या मशाल चिन्हावरती केवळ एक नगरसेवक हा ठाणे महापालिकेत निवडून आलेला आहे. म्हणजे ही एक फार मोठी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मुंबईचा परिसर हा मूळच्या शिवसेनेचा बालेकिल्ला असं आपण म्हणत होतो. तो बालेकिल्ला आता एकनाथ शिंदे यांनी काबीज केलेला आहे आणि याचाच अर्थ मतदारांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असलेली शिवसेना हीच खरी शिवसेना आहे, तीच लोकांना मान्य असलेली शिवसेना आहे, यावर पुन्हा शिक्कामोर्तब झालेलं आहे. ते या निवडणुकीत देखील झालेलं आहे. त्यांनी ठाणे महापालिका जिंकलेली आहे. त्यांच्या नगरसेवकांची संख्या ही राज्यभरात 400च्या जवळ पोचलेली आहे आणि त्या मानानं उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेल्या नगरसेवकांची राज्यातली संख्या ही केवळ 155 आहे. म्हणजे मुंबईमध्ये त्यांनी जेमतेम 10% मतं घेतलेली आहेत, 13% मतं त्यांची मुंबईत झालेली आहेत, पण राज्यभरामध्ये त्यांचे निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या ही 3%, 4% या प्रमाणात आहे. हा एक फारच मोठा त्यांनी विचार करावा, आत्मचिंतन करावं असा हा आकडा आहे, असे हे निकाल आहेत. आता ह्याचं किती परिशीलन किंवा पुनरावलोकन किंवा त्याचा अभ्यास ठाकरे करणार, हा एक माझ्या पुढचा खूप मोठा प्रश्न आहे. या निवडणुकीत बघा, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुंबईवरती भर दिला. मुंबई त्यांना जिंकता येईल अशी त्यांची अपेक्षा, आशा होती, आकांक्षा होती. त्यांना कदाचित असं वाटत होतं की मुंबई जिंकल्यानंतर पण परत महाराष्ट्रामध्ये प्रचार करू, पण मुंबईने त्यांना यावेळेला स्थान दिलेलं नाही. मुंबईतली शिवसेनेची गेल्या 25-30 वर्षातली असलेली सत्ता या निवडणुकीने पूर्णपणे संपुष्टात आलेली आहे. मुंबईमध्ये शिवसेनेचा महापौर नाही असं देखील बऱ्याच वर्षानंतर 2-3 दशकानंतर पुन्हा दिसणार आहे. त्यामुळं शिवसेनेसाठी एक धोक्याची घंटा आहे. मला तसं वाटतं की त्यांनी खडबडून जागं व्हावं अशा प्रकारचे हे जनादेश यावेळेला आलेले आहेत. आता शिवसेनेला मुंबईमध्ये विरोधी पक्षनेता पद हे त्या सभागृहात नक्की मिळेल, परंतु बाकी कुठली पदं मिळणार नाही. त्यांच्याकडे आत्तापर्यंत सातत्यानं स्थायी समिती, शिक्षण समिती, अन्य महत्त्वाच्या समित्या, सुधार समिती आणि महापौर पद हे सातत्यानं राहिलेलं आहे. त्यांच्यासोबत क्रमांक 2चा पक्ष म्हणून जेव्हा भारतीय जनता पक्ष सत्तेत असायचा तेव्हा त्यांना कधीही महापौर पद किंवा स्थायी समिती ही दिली गेलेली नव्हती. भाजपने कायम शिक्षण समिती किंवा तत्सम समित्यांवरती काम केलं, पण हे त्यांना उपमहापौर पद शिवसेनेच्या काळात मिळत होतं. पण गेल्या म्हणजे 17च्या निवडणुकीमध्ये ते पदही भारतीय जनता पक्षानं त्यांच्याकडनं घेतलं नव्हतं, कारण त्यांनी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवली होती आणि भाजपने आपण महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून काम करू किंवा सत्तेवरती अंकुश म्हणून काम करू अशी भूमिका घेतली. ती त्यांनी गेली 5 वर्ष निभावली. आता ह्या 9 वर्षानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये काय झालेलं आहे बघा. महाराष्ट्राच्या अन्य महानगरपालिकांमध्ये शिवसेनेची, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची काय अवस्था किंवा काय परिस्थिती झालेली आहे. उल्हासनगर, भिवंडी निजामपूर, मीरा भाईंदर, वसई विरार, पिंपरी चिंचवड, सोलापूर, मालेगाव, धुळे, सांगली, लातूर, नांदेड आणि जालना इतक्या महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा एकही नगरसेवक निवडून आलेला नाही. मशाल चिन्ह त्या शहरामध्ये महानगरपालिकेच्या स्तरावर कुठेही दिसणार नाहीये. ठाण्यामध्ये त्यांचा एक नगरसेवक आला हे आपण मगाशीच बघितलं. जळगाव, पुणे शहर म्हणजे पुण्यात देखील त्यांची एक ताकद होती, पण पुणे, नगर, कोल्हापूर, चंद्रपूर आणि इचलकरंजी या महानगरपालिकांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त एक नगरसेवक प्रत्येक ठिकाणी एक जागा मिळालेली आहे. नवी मुंबई आणि अकोला या ठिकाणी त्यांना 2 जागा मिळालेल्या आहेत. नंतर छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर या महापालिकेमध्ये उद्धव ठाकरेंकडे 6 इतक्या संख्येनं नगरसेवक निवडून आलेत, म्हणजे प्रत्येक ठिकाणी 6.
कल्याण डोंबिवलीमध्ये हे एक शहर असं आहे की तिथे त्यांनी दुहेरी आकडा गाठलेला आहे. म्हणजे त्यांचे 10 नगरसेवक आलेले आहेत. नाशिकला 15 आलेले आहेत. परभणी हा उद्धव ठाकरेंच्या या आत्ताच्या निवडणुकीमधील एक परमोच्च बिंदू आहे असं आपण म्हणू शकतो. ते 60-65 नगरसेवकांचं असं छोटं महापालिका असलेलं शहर आहे. क वर्गातली महापालिका आहे. त्या ठिकाणी 25 इतक्या संख्येनं उद्धव ठाकरेंचे नगरसेवक आलेले आहेत. तिथे काँग्रेसबरोबर त्यांची आघाडी होती. काँग्रेसचे 11-12 आहेत. त्यामुळे तिथे महापौरपद मिळेल. म्हणजे इतक्या वर्षांच्या पक्ष चालवण्याच्या श्रमामधून किंवा त्यांनी जी काही ताकद निर्माण केलेली होती ती ताकद मुंबईमधून निघून आता मराठवाड्यामध्ये दूर परभणी या छोट्या गावामध्ये सीमित झालेली आपल्याला दिसते. हा देखील एक फार मोठा धडा आहे. महापौरपद मुंबईचं गेलं. अन्य ठाण्यासारख्या शहरामध्ये त्यांचे महापौर पूर्वी होते जेव्हा अखंड शिवसेना होती. अनेक शहरात होते. ते आता फक्त परभणीत उरलेले आहे जिथे 65 नगरसेवकांचं सभागृह असणार आहे. हा देखील एक फार मोठा धडा शिवसेनेला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला आहे. मनसेच्या बाबतीत तर म्हणाल तर शून्याकडेच त्यांचा पूर्ण प्रवास सुरू झालेला आहे. त्यांच्याकडे नवी मुंबई, नाशिक आणि उल्हासनगरला प्रत्येकी एक नगरसेवक आहे. मुंबईला त्यांचे 6 आहेत आणि कल्याणला त्यांनी बरी म्हणजे 5 नगरसेवक त्यांचे निवडून आलेले आहेत. बाकी उरलेल्या 24 महानगरपालिकांमध्ये मनसे 0 आहे. त्यामुळे हा जो काही शून्याकडचा प्रवास आहे तो आता थांबेल का? मनसेला उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये विलीन करून ती एक काही ताकद निर्माण होईल, ती पुढे घेऊन जाईल का? की बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने चालवलेली किंवा त्यांचा वारसा सांगणारी, त्यांचं कर्तृत्व सांगणारी अशी जी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चालवत आहेत त्याला सेना उभाटा असं नाव खरं तर निवडणूक आयोगानं दिलेलं आहे. तेच प्रचारात आहे, तेच प्रचलित आहे. माध्यमांमध्ये त्याचाच वापर होतो. फार तर सेना UBT असं इंग्रजीमध्ये एक शब्द ते वापरतात. तर ह्या सेना UBT आणि मनसे यांच्या विलिनीकरणानंतर कदाचित एक ताकद तयार होईल का? मला याच्यात असं वाटतं की जो प्रयोग त्यांनी मुंबईमध्ये केला म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे गल्लोगल्ली फिरत होते. शाखांना त्यांनी भेटी दिल्या. एक मोठं वातावरण तयार केलं. मराठीचा मुद्दा लावून धरला आणि त्यांच्याकडे त्यांचा जुना मतदार हा वळला. नवीन मतदार त्यांना जो आधी मिळालेला होता लोकसभा आणि विधानसभेत तो त्यांच्यापासून दुरावला. हे जरी खरे असलं तरी 7-1 लाख लोकांनी त्यांना मतं दिलेली आहेत. हे देखील आपल्याला विसरून चालणार नाही. हा प्रयोग उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रितरित्या महाराष्ट्राच्या अन्य शहरांमध्ये केला असता तर कदाचित हा निकाल त्यांना वेगळा मिळाला असता. त्यांनी मुंबईमध्ये 2 सभा घेतल्या आणि मुंबईबाहेर 2 सभा घेतल्या. याच्या व्यतिरिक्त त्यांनी कुठेही प्रचार असा केला नाही. याचा मोठा फटका त्यांना बसलेला आहे. या उलट महायुतीचे म्हणून जे नेते आहेत म्हणजे एकनाथ शिंदे यांनी 51 सभा घेतल्या, देवेंद्र फडणवीस यांनी 35 सभा घेतल्या आणि अन्य काही राज्यातल्या काही शहरांमध्ये त्यांनी प्रचार फेऱ्या काढल्या म्हणजे रॅलीजमध्ये ते सहभागी झाले, रोड शो केले आणि त्यांनी जाहीर मुलाखतीचे 4 कार्यक्रम राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी केले. त्यांचे प्रांताध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या बोलण्यामुळे लातूर महानगरपालिका ही भाजपच्या हातातून निसटली. हे जरी खरे असलं तरी चव्हाण यांनी देखील राज्यात सर्वत्र प्रचार केला. 35 सभा त्यांनी घेतल्या. या सर्वांनी राज्य पिंजून काढलेलं असताना ठाकरे बंधू मुंबईच्या बाहेर पडले नाहीत. याचा मोठा फटका त्यांना तर बसलाच आहे आणि त्याचा फायदा कदाचित भाजपला झालेला आहे. या सगळ्या चुकातून सुधारणा करून पक्ष वाढवण्याची, पक्ष पुन्हा उभा करण्याची संधी ठाकरेंना आहे. त्याचा ते कसा वापर करतात याकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. या सगळ्या व्हिडिओचा तुम्हाला कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? याच्याविषयी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला हव्या आहेत. तुम्ही आमचं नवराष्ट्र चॅनल हे सबस्क्राईब करावं आणि हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा ही विनंती. नमस्कार.